आमचं विजन जे आहे त्यावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य, स्किल डेव्हलपमेंट, रोजगार, स्वयंरोजगार, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट अशा विविध MSME यावर चर्चा झाली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये या सर्व विषयांवर काम झालं पाहिजे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे अशा प्रकारचं विजन आणि अशा प्रकारची भूमिका आजच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मांडली। त्यावर आपलं देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही जे काही आता सुरू केले इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत, अनेक प्रोजेक्ट आहेत। त्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई तो आपल्याला माहीत आहे की 500 किलोमीटरचा 520 किलोमीटरचा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ओपन केला। त्यानंतर आम्ही कालच पुढचा शिर्डी ते नाशिक हा आम्ही ओपन केला। MTHL वर आम्ही काम करतोय, मुंबई पुणे मिसिंग लिंकवर आम्ही काम करतोय, मेट्रोवर आम्ही काम करतोय, अनेक असे प्रकल्प आहेत त्यावरही भाष्य मी केलं। आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण यावर देखील या बैठकीमध्ये भर दिला। म्हणजे महिलांसाठी ज्या पद्धतीने महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे त्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की महिलांचं जे 1% जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जे आहे त्याला माफ केलं। त्याचबरोबर आणखी आम्ही महिलांना 50% ST मध्ये सवलत दिली। त्याचबरोबर महिलांची 4 कोटी महिलांची म्हणजे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली। त्याचबरोबर महिला बचत गट सक्षमीकरण यावर देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी भर दिला। त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट जे तरुण आहेत, यूथ आहेत, त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे। त्यांना रोजगार, स्वयंरोजगार म्हणजे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून देखील आपण जवळपास वर्षाला 20 ते 25 हजार नोकऱ्या देणारे हात तयार करण्याचं देखील आपण काम करतोय। जे कोर्सेस नवीन कोर्सेस जे आहेत ITI मध्ये ते देखील आणले पाहिजे अशा प्रकारची भूमिका देखील यामध्ये मांडली। आणि एकंदरीत तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, स्किल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट। जसं आम्ही दावोसला गेलो 1,37,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली। कारण शेवटी जे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत त्यांना पायाभूत सोय, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्किल मॅनपॉवर पाहिजे आणि यावर देखील भर देण्याचा चर्चा त्यामध्ये झाली। G20चं देखील जे आपल्या राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी समिट मीटिंग झालेले आहेत आणि त्यामधून देखील त्यांना देखील आपण फॉलो केलं तर नक्की त्या राज्याच्या जनतेसाठी त्याचा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणावर परदेशातून देखील अनेक अन्य देशांतून इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येईल, रोजगार वाढतील आणि लोकांना या जनतेला फायदा होईल। अशा अनेक प्रकारच्या चर्चा यामध्ये भारत नेटची देखील ग्रामीण भागामध्ये भारत नेट 2 ने प्रत्येक गाव जोडलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली। आपण देखील राज्य सरकार म्हणून त्याच्यावर खूप काम करतोय आणि त्याचबरोबर आपण जे वाहून जाणारं पाणी मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे यावर देखील मी भूमिका मांडली आणि कोकणातलं समुद्राला वाहून जाणारं पाणी वळवलं पाहिजे आणि दुष्काळी भागात ते वळवलं पाहिजे। म्हणजे त्यामुळे नद्या जोड प्रकल्प हे मोठे प्रकल्प आहेत आणि मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारची साथ मदत या ठिकाणी मिळाली तर मोठ्या प्रमाणावर आपण राज्यातल्या जनतेला दिलासा देऊ शकतो। जसं आम्ही गेल्या 10 महिन्यामध्ये 28 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि गेल्या सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकही सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली नव्हती। परंतु आपलं सरकार, युतीचं सरकार, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आमच्या सरकारने 28 प्रकल्पांना मान्यता दिली। जवळपास 6 लाख हेक्टरपेक्षा जास्तीची जमीन ओलिताखाली येईल। 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचं देखील या ठिकाणी आपलं टार्गेट आहे।
त्यावर देखील चर्चा झाली. जे मिलेट इयर जे आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, जे काय धान्य आहेत याला प्रमोट केलं पाहिजे, त्यावर देखील चर्चा झाली. आणि एकंदरीत राज्याच्या हिताचे जे जे काही प्रयत्न आपण केले पाहिजे त्यावर गुड गव्हर्नन्स या बाबतीत देखील चर्चा झाली. आणि सगळ्याच बाबतीमध्ये जे काही कायदे अतिशय किचकट असतील, काही आपण जवळपास काही नियम डिक्रिमिनलाइज केले, जेणेकरून उद्योग येतील, आपल्याकडे उद्योग येतील आणि आपल्या राज्यामध्ये लोकांना रोजगार मिळेल, अशा अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. सर, आजच्या बैठकीमध्ये तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की ते म्हणजे मुंबईमधलं मेट्रोचं जे जाळं आहे ते विस्तारत आहे आणि मुंबई अहमदाबाद जी बुलेट ट्रेन होती त्याला गेल्या सरकारने काही बंधनं घातलेली होती ती दूर केली, ज्याच्यामुळे विकासाला गती मिळणार. हा, बिलकुल. कारण 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तर बुलेट ट्रेन नाही, सगळ्या मेट्रो, कारशेड, सगळे जे प्रकल्प होते त्या सगळ्यांना ब्रेक लागला होता, स्पीड ब्रेकर होते. पण आम्ही आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले जे अगोदरच्या सरकारने टाकले होते. आणि त्यामुळे बुलेट ट्रेन असेल, मेट्रो मुंबईतली असेल, मेट्रो 2, मेट्रो 7चं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाले. समृद्धी हायवे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे, त्याचं लोकार्पण झालं. हे असे अनेक प्रकल्प जे आहेत, काय कारशेडचा विषय आहे तो आम्ही मार्गी लावला, जेणेकरून हे जे मेट्रो 3 जो आहे, कारण शेवटी हे लाखो मुंबईकरांना दिलासा देणारे प्रकल्प आहेत. हे जर डिले झाले तर हजारो कोटी रुपयाचा भुर्दंड बसला असता. आणि म्हणून आम्ही आल्यानंतर धडाधड सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आणि कामं युद्ध पातळीवर सुरू आहे. आता MTHLचा जो 22 किलोमीटरचा सिंगल लार्जेस्ट सी ब्रिज लवकरच ओपन होईल. त्याच्यात 2 तासाचं अंतर जे आहे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड या 2 तासाचे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये लोक पार करतील. तिथे ग्रोथ सेंटर होतील, तिथे IT पार्क होतील, तिथे लॉजिस्टिक हब होईल, तिथे फार्मा कंपन्या येतील, तिथे टाउनशिप होतील. अशा प्रकारचं आता मुंबईला मर्यादा आहेत. आणि म्हणून या MTHL जो सीलिंग जो आहे त्याच्यामुळे एक मोठा स्कोप तिकडे डेव्हलपमेंटला होईल. असे प्रकल्प आपण करतोय. आणि म्हणजे प्रकल्पांवर जे इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्ही भर दिलेला आहे. जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट थांबले होते त्याला आम्ही गती देतोय. गतिशक्तीचा हा विषय तोही महत्वाचा होता आजच्या बैठकीत. त्यामुळे सगळे प्रकल्प जे आहेत महत्वाचे त्या आम्ही वॉर रूम मध्ये घेतलेले आहेत. त्याचं मॉनिटरिंग होतं आणि त्यामुळे कुठे अडचण आहे काय त्याला आम्ही तात्काळ चालना देतो. त्यामुळे अनेक नवीन प्रकल्प देखील ऍक्सेस कंट्रोल, प्रत्येक जिल्हा जो आहे आम्ही ऍक्सेस कंट्रोलने जोडणार. जसं मुंबई गोवा आज वेळ लागतो, मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रोड करतोय आम्ही आणि तो ऍक्सेस कंट्रोल रस्ता करतोय. आता मुंबई नागपूरवरून नागपूर ते गोवा आपण शक्तीपीठ करतोय. नागपूर ते भंडारा, गोंदिया, गडचिरोली आपण करतोय. हे सगळं जे काही इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत, कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि त्यावर आम्ही काम करतोय. त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांसाठी आम्ही जसं केंद्राचे प्रधानमंत्री महोदयांची 6,000 रुपयाची योजना आहे ती आम्ही राज्याची देखील 6,000 रुपये, नमो किसान सन्मान योजना 6,000 रुपये आम्ही ऍड करणार आणखी. म्हणजे शेतकऱ्याला जे 6,000 रुपये वर्षाला मिळत होते ते आता 12,000 रुपये मिळतील. अशा अनेक आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत, जेणेकरून आज नीती आयोगाच्या बैठकीमध्ये एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जेव्हा हातात हात घालून काम करतात. नीती आयोगाची बैठक म्हणजे काय, राज्य शासनाच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही सूचना आहेत आणि मोदी साहेब देखील म्हणतात नवीन नवीन काहीतरी करा जेणेकरून तुमच्या राज्याला फायदा होईल. आणि म्हणून नवीन नवीन इनोव्हेटिव्ह जे काही प्रोजेक्ट आहेत, संकल्पना आहेत त्या आपल्याला नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मांडता येतात आणि त्यामुळे राज्यातल्या जनतेला फायदा होत असतो. आणि म्हणून आज जे काही मुद्दे आम्ही मांडले नक्की त्याचा प्रधानमंत्री महोदय विचार करतील. आणि शेवटी मोठे प्रकल्प जे आहेत आपल्या आर्थिकदृष्ट्या जे आहे ते केंद्राची मदत आपल्याला लागतेच. त्यामुळे अशा नीती आयोगाच्या बैठकीमुळे राज्यातल्या जनतेचा फायदा होतो, राज्याचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची आहे आणि त्या बैठकीला म्हणूनच राज्यातले मुख्यमंत्री येत असतात. एक बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुमची, सर्व जे केंद्रीय शासित मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत पंतप्रधान उद्या बैठक घेतात, त्याच्यामध्ये काही वेगळे मुद्दे असतात? नाही, आज विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. काही लोक आले नाहीत त्याला. आता ठीक आहे, त्यांना राज्यातल्या जनतेला त्यांना लाभ मिळणं हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं नसेल, पण शेवटी त्यांच्या राज्याचं नुकसान आहे.
जे मुख्यमंत्री आले त्या 18-19 मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपापल्या राज्यातले विषय मांडले, आपापल्या राज्यातली जी भूमिका मांडली, आपापल्या राज्यामध्ये आम्हाला काय करायचं आणि केंद्राची कशी मदत पाहिजे यावर चर्चा केली. आणि या संपूर्ण मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या चर्चेचा सारांश जो आहे प्रधानमंत्री महोदयांनी, मोदी साहेबांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने घेतलेला आहे. नक्की त्यामध्ये त्या राज्यांचा फायदा होईल. संसदेच्या इमारतीचं उद्या उद्घाटन होते. या इमारतीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याला बहिष्कार टाकण्याचं कारण आहे की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे आमच्यावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आणि अशाच पद्धतीचं पत्र केजरीवाल यांना देखील पंतप्रधानांना लिहिलं. खरं म्हणजे संसद हा एक कुठल्याही पक्षाचा विषय नाही किंवा सरकारचा विषय नाही. हा एक संसद ही सार्वभौम आहे आणि हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. आणि आज सगळ्यांनाच अभिमान आणि आनंद झाला पाहिजे की मोदी साहेबांनी 2019ला याची संकल्पना मांडली, भूमिपूजन केलं आणि त्यांच्याच काळात 2023ला त्याचं उद्घाटन होत आहे. आज मोठ्या प्रमाणावर हे जे काही संसद भवन जे आहे एक ऐतिहासिक काम आहे. एवढ्या गतीने, एवढ्या फास्ट वेगाने हे संसद भवन त्याचं लोकार्पण या देशातल्या जनता पाहिल आणि खऱ्या अर्थाने ही मोठी बाब आहे. यामध्ये सगळ्यांनीच यायला पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. याच्यात राजकीय दृष्टिकोन ठेवता कामा नये, याच्यात राजकारण आणता कामा नये. आणि म्हणून यापूर्वी देखील इंदिरा गांधीजी होत्या, इंदिराजी होत्या, राजीव गांधी होते, अनेक लोक होते, सोनियाजी होत्या, त्यांच्या देखील हस्ते अनेक प्रकल्प म्हणजे संसद भवनाचं देखील उद्घाटन झालेलं आहे, अनेक विधानसभेची उद्घाटनं झालेले. तिथे तर कुठल्या राष्ट्रपती राज्यपालांना देखील बोलवलं नाही. त्यामुळे असं कुठंही म्हणजे मनामध्ये अडी न ठेवता, इगो न धरता यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने जे काही आज लोकशाहीचा म्हणजे लोकशाही खतऱ्यामध्ये, लोकशाही खतऱ्यात त्यांना नेमकं कोणाशी, नेमकं त्यांचा विरोध कोणाला आहे? मोदी साहेबांना आहे. कारण शेवटी काही लोक मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत, त्यांना काहीच दिसत नाही. पण त्यांनी हे लोकशाहीचं पवित्र मंदिर जे आहे याच्यावर तरी अशा प्रकारचा रोष काढायला नको होता, राग काढायला नको होता. ते त्यांना त्या सभागृहामध्ये बसणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये यायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ही दुर्दैवी घटना आहे, ही दुर्दैवी घटना आहे. तर आपल्या भेटीगाठी काय काय झाल्या दिवसभरात आणि पुढे काय होणार आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार उद्या जाणार आहे. त्याच्यात आम्ही त्या ऐतिहासिक सोहळ्याला त्याच्यात सहभागी होणार आहोत. मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. अख्खा देश बघतोय, देश बघणार आहे, देशातली जनता पाहणार आहे. अतिशय मोठा आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, साक्षीदार होणार आहोत. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि आता ज्यांना ते काविळच झालेले असेल त्यांना किती कोणी काही चांगलं म्हटलं, चांगलं केलं, काही केलं तरी ते त्यांना सकाळी मी बोललोय, आता त्याच्यावर बोलत नाही मी. पण खरं म्हणजे एखाद्याला कावीळ झाली तो मग त्याला दुसरं काही चांगलं कितीही केलं, जसं म्हणतोय ती म्हण आहे ना आपल्या मराठीमध्ये, नावडतीच्या मिठाला देखील काय मीठ देखील आणणी लागतं, असा प्रकार आहे. पण किती काही केलं तरी सुद्धा या राज्यात, देशातली जनता जी आहे ही जनता सुज्ञ आहे, चांगल्या कामाच्या बाजूने उभी राहते. आज आपण पाहतोय की किती लोक एकत्र येत आहेत विरोधासाठी. अरे विरोध करा ना, विरोधासाठी विरोध नको, चांगल्या कामासाठी सहकार्य करा. परंतु सगळे लोक एकत्र येतात का तर मोदीजींना विरोध. अरे यापूर्वी 2019ला पण विरोध केलाच होता, सगळे एकत्र आलेच होते. ते 2014च्या पेक्षा 2019ला जास्ती जागा आल्या. शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे. इतर देशाची जी अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आमच्या एनडीएचे आम्ही घटक पक्ष आहोत म्हणून नाही बोलत, पूर्ण जग बोलतंय. आणि आज दावोसमध्ये मी गेलो, त्याची मला प्रचिती आली तिकडे. जर अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था आपली 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली, आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने लोक घेत आहेत, आदराने लोक घेत आहेत, G20 सारखं अध्यक्षपद आपल्याला मिळतंय, यापेक्षा दुसरी आनंदाची बाब काय होऊ शकते? आणि आपल्या देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन काही लोक करतायत. हे कसलं देशप्रेम, हे कसली देशभक्ती? आणि म्हणून जे काम
आजपर्यंत गेल्या 50-60 वर्षात झालं नव्हतं विकासाची. मी काय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, तुम्हाला सगळे आकडे माहीत आहेत. आणि या सगळ्या जे 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी जी कामं 50-60 वर्षात झाली नव्हती ती कामं 9 वर्षामध्ये पूर्ण केली. हे लोकांना माहीत आहे, ह्याचे लोक साक्षीदार आहेत. त्यामुळे किती काही कोणी कुठेही गेलं, कुठेही एकत्र आलं, कोणाच्याही दारी गेलं, काही झालं तरी सुद्धा त्याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही. आणि जनता पूर्ण भरभरून मोदी साहेबांना आतापर्यंत सगळे रेकॉर्ड ब्रेक करून पुन्हा 2024 मध्ये थम्पिंग मेजॉरिटी देईल. आता लोक याच्या दारी त्याच्या दारी जातात, पण आम्ही महाराष्ट्र सरकार शासन आपल्या दारी हा नवीन आम्ही संकल्पना घेऊन लोकांनी त्याचे कार्यक्रम सुरू झाले. ती देखील पोटदुखी आहे, कारण लोकांना आपल्या सरकारकडे खेटे मारायला लागू नये, चक्रा मारायला लागू नये. जिल्हा कार्यालय, तहसील कार्यालय, आम्ही लोकांच्या दारी जातो. ज्या योजना, जे निर्णय आम्ही घेतले ते थेट एकाच छताखाली सगळे दाखले, सगळ्या योजना, त्याचे लाभ तिथं देतोय. नाही पण सर, तुम्ही कालच्या नीती आयोगाच्या बैठकीत म्हटलं की महाराष्ट्रासाठी एक विकसित करण्यासाठी महाराष्ट्राला एक वेगळं धोरण असावं. तुमची संकल्पना काय आहे? वेगळं धोरण म्हणजे काय? वेगळं धोरण म्हणजे हे जे आता महिला सक्षमीकरण, शेतकरी, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, जे दुष्काळी भागामध्ये पाणी वळवणं, नद्या जोड प्रकल्प, हे मोठे प्रकल्प आहेत. या मोठ्या प्रकल्पाला केंद्राची मदत आपल्याला लागणार. आणि म्हणून महाराष्ट्र जो आहे आज महाराष्ट्र अग्रेसर आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला देखील केंद्र सरकारची आवश्यक, सगळ्याच राज्यांना. आणि म्हणून जे राज्यातल्या जनतेचं भलं करू इच्छित होते, राज्याचा विकास करू इच्छित होते, ते सगळे आले तिकडे. सर, आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बदललेल्या अनुकूल परिस्थितीत आपण दिल्लीत पहिल्यांदा आला आहात आणि 2 दिवस आपला मुक्काम आहे, तर महाराष्ट्रासाठी आपण काय घेऊन जाणार इथून? हे काय आजच्या बैठकीमध्ये आज आम्ही चर्चा केली, नाही, म्हणजे त्याच्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. नक्की ते होईल ना, मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्याच्या बाबतीमध्ये काही आता अडथळा नाहीये आणि पूर्वी नव्हता, आता सर्व होईल. सर्व सुप्रीम कोर्टाने देखील आता ज्यांना जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. सरकारच्या बाबतीमध्ये काही लोक आणखी त्याचा विपर्यास करतात, अर्थाचा अनर्थ करतात. देवेंद्रजी म्हणाले पोपट मेला हो, पण कोणी मान्य करायला तयार नाही. नाही पण चर्चा अशी आहे की जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही तोपर्यंत राज्यातला विस्तार होणार नाही. असं काही नाही, असं काही नाही. आता तुम्ही सगळ्यात निर्णय पण तुम्ही, बातम्या पण तुम्ही देताय, निर्णय पण तुम्ही घेताय. इतर राज्याचे मुख्यमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकास कामांसाठी भेट घेत आहेत, कारण सर्वच मुख्यमंत्री खास करून दिल्लीत आहेत. तुम्ही देखील त्यांची भेट मी भेटलो तिथेच, मोदी साहेबांनाही भेटलो, अमित शहा साहेबांनाही भेटलो, अनेक मंत्री मला भेटले, त्यांच्याशी मी बोललो, अनेक विभागाचे मंत्री भेटले, त्यांनाही मी सांगितलं आपल्या योजना ज्या आमच्या राज्य सरकारच्या आहेत त्याला आपली मदत पाहिजे. बऱ्याच लोकांची माझी तिथे गाठीभेटी झाल्या आणि नक्की याच्यामधून खूप फलनिष्पत्ती होईल, राज्याला खूप फायदा होईल. गजानन कीर्तीकर यांना असं म्हटलं की भाजप आम्हाला 7 रत्न वागणूक देते. अरे तुम्ही त्याचा विपर्यास करताय. त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा यापूर्वी आम्ही एनडीएत नव्हतो, आता एनडीएत आहोत, आता एनडीए आणि आम्ही एकत्र आहोत, नक्की आमची सगळी कामं झाली पाहिजे. तुम्ही त्याच्यात नवीन काहीतरी असं करू नका. केंद्रीय मंत्रिमंडळात आपला कामं म्हणजे आताच आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो आणि आज मी तुम्हाला सांगतो कुठलाही आज जे प्रस्ताव आपले राज्याचे केंद्राकडे येत आहेत त्या एकाही प्रस्तावामध्ये काटछाट करत नाहीत. सगळे प्रस्ताव जसेच्या तसे मान्य होतात. हे काय आमचं वैयक्तिक काम नाही आहे का, गजानन कीर्तीकरांचं वैयक्तिक काम नाही, हे राज्याचं काम आहे, राज्यासाठी फायद्याचं काम आहे. त्यामुळे केंद्र सरकार पूर्णपणे सरळ हस्ते आम्हाला मदत करते. बजेटमध्ये किती पैसे ठेवले आम्हाला बघितले तुम्ही. धन्यवाद. केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्री पदांचा अपेक्षा आहे? सर हिंदी में या इंग्लिश में कर लें? हिंदी में, हाँ बोलिए. हिंदी में सर, नीति आयोग का बैठक आज आपने अटेंड किया सर, क्या मुद्दे, खास मुद्दे जो महाराष्ट्र के लिए आपने उठाए सर? देखिए अभी यहाँ पर जो भारत 2047 विजन जो है वो रखा था वहाँ पर, और आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने काफी अच्छी चर्चा की वहाँ पर, और हम लोगों ने भी अपने अपने राज्य की भूमिका, अपने अपने राज्य के इशू जो है वहाँ पर रखे. उसमें बहुत से मुद्दे हैं, आरोग्य के मुद्दे हैं, महिला सक्षमीकरण, वुमेन एम्पावरमेंट के हैं, हेल्थ एंड न्यूट्रिशन है, स्किल डेवलपमेंट है, गति शक्ति है, एम्प्लॉयमेंट है, रोजगार है, स्वयं रोजगार है, इंफ्रास्ट्रक्चर है, इन्वेस्टमेंट है, एमएसएमई के विषय, सभी विषयों पर चर्चा हुई है. किसानों के बारे में चर्चा हुई है.
और बहुत ही सफल चर्चा हुई है। कई जो प्रोजेक्ट है बड़े, उसमें हमें केंद्र सरकार की मदद की आवश्यकता है, हमने वो भी भूमिका उनके सामने रखी है और पूरी बातें आदरणीय प्रधानमंत्री जी ने सकारात्मक दृष्टि से ली हुई है। और निश्चित रूप से केंद्र और राज्य सरकार जब एक विचार के होते हैं तो निश्चित रूप से उसका राज्य को फायदा होता है, राज्य की जनता को फायदा होता है। पिछले हमारी 10 महीने में उसका अनुभव हमें है कि जो जो प्रस्ताव हमने केंद्र को भेजे वो पूरी तरह पास कर दिए। वहां पर निधि वहां पर आवंटित किया गया, निधि फंड मिला और हमें राज्य के विकास को आगे बढ़ाने में बहुत फायदा हुआ है। जी सर, कल इनॉग्रेशन है न्यू पार्लियामेंट बिल्डिंग का, कई विपक्षी जो दल हैं वो इसका विरोध कर रहे हैं, क्या कहेंगे? देखिए, पार्लियामेंट को विरोध है या मोदी जी को विरोध है? अभी पार्लियामेंट, ये तो सार्वभौम पार्लियामेंट है, ये एक पवित्र मंदिर है लोकशाही का, इसमें तो सभी लोगों ने आना चाहिए। एक बहुत ही रिकॉर्ड टाइम में बन गया ये। इसी जो द्वेष भावना बाजू में रखकर जो यहाँ पर सभी लोगों ने आना चाहिए, सभी लोगों ने सहभाग लेना चाहिए। वहां पर सभी सांसद बैठेंगे और लोगों को न्याय देंगे और ये रिकॉर्ड टाइम में जो संसद भवन हुआ है, इसका लोकार्पण पूरे देशवासियों के लिए बहुत ही गर्व की बात है। और आप देख रहे हो कि इसमें यहाँ पर जितने भी समय में ये बिल्डिंग का निर्माण हुआ है, ये सब लोग देखते हैं। और इसमें सिर्फ अभी ईगो और या पार्टी या ये किसी पक्ष की बात नहीं है, किसी सत्ता की बात नहीं है, ये तो लोकशाही का मंदिर है। इसमें सभी लोगों ने सहयोग करना चाहिए था। दुर्भाग्य है जो कई लोग विरोध कर रहे हैं।